या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। मोदी सरकारकडून लवकरच सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार असल्याचं दिसत आहे। मोदी सरकार आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार आहे। भाज्यांचे दर कमी करण्यासाठी देखील पाऊल उचलली जाणार आहेत। यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून 1,00,000 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे। येत्या डिसेंबर महिन्यात 5 राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे, तर 2024 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभा निवडणुका आहेत। त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सरकारकडून महागाई कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। या संदर्भात नेमका कधी निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। गेल्या वर्षी देखील सरकारने सवलत दिली होती। आता आगामी निवडणुका पाहता येत्या आठवड्यात पंतप्रधान मोदी हा निर्णय घेऊ शकतात। चांद्रयान 3चे प्रॉपल्शन मॉड्यूल आता लँडर आणि रोवरपासून वेगळे झाले आहे। इस्रोने गुरुवारी ही कार्यवाही केली। प्रॉपल्शन मॉडेल 6 महिने चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करणार आहे। लँडर रोवर येत्या बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल। तिथे 3 ते 14 दिवस पाण्याचा शोध घेईल व इतरही प्रयोग करणार आहे। चंद्राच्या कक्षेत किमान 153 किलोमीटर आणि कमाल 163 किलोमीटर अशा वर्तुळाकार कक्षेत असताना प्रॉपल्शन मॉडेलपासून लँडर रोवर वेगळे झाले। प्रक्षेपणानंतर 22 दिवसांचा प्रवास अंतिम चंद्रयान 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:15 च्या सुमारास चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते। दिवाळीप्रमाणेच गौरी गणपतीत देखील राज्यातील सुमारे 1.5 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शुक्रवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्यानुसार या शिधापत्रिका धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पाम तेल देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे दिवाळीप्रमाणेच राज्यातील गोरगरीब जनतेचा गणेशोत्सव आनंदात साजरा होणार आहे। गौरी गणपती आगमनासाठी आता काही दिवस उरले असून गौरी गणपतीला नैवेद्याचे पदार्थ बनवण्याचे वेध लागलेल्या गृहिणी स्वस्त धान्य दुकानांमध्ये 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे। लाभार्थी दुकानदारांची गैरसोय होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे। कोल्हापुरातील गांधी मैदानासाठी 5 कोटीचा निधी हा दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आणि त्यांच्या पत्नी विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्या प्रयत्नानेच आला आहे। मात्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे श्रेयवादातून खोटं बोलून त्यांनीच निधी आणल्याचं सांगत आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केलाय। यावेळी बोलताना इंगवले यांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी 2021 मध्ये महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त कादंबरी बलकवडे यांना गांधी मैदानाचा DPR तयार करण्यासाठी सांगितले होते। आमदार जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत नगर विकास खात्याकडे पत्रव्यवहार केला होता। या सर्व पत्रव्यवहाराची कागदपत्रे पुरावे म्हणून आमच्याकडे असल्याचं यावेळी इंगवले यांनी सांगितले। क्षीरसागर यांनी जर पाठपुरावा केला असेल तर त्यांनी कागदपत्रांसह आमच्यासमोर येऊन त्याचा खुलासा करावा, असं आव्हान इंगवले यांनी क्षीरसागर यांना दिले। कोल्हापूर शहरात 5 कोटी रुपये निधी गांधी मैदानासाठी आणला अशा आविर्भावात सांगत असलेली राजेश क्षीरसागर यांना मी मीडियाच्या माध्यमातून व वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी खुलं आव्हान देत आहे की 5 कोटी रुपये निधी त्यांनी कसा आणला हे त्यांनी कागदोपत्री आम्हाला दाखवावं। माझ्याकडे पुरावे आहेत। चंद्रकांत जाधव व त्यांच्या पत्नी यांनी केलेला हा पाठपुरावा, जाधव दाम्पत्यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री महोदय सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे होते। उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसारच मंत्रालयातून नगररचना विभागाला हा निधी पोच झाला आणि त्यानंतर आमचं सरकार कोसळलं।
म्हणजे हा निधी गांधी मैदानासाठी सन्मान्य उद्धव साहेबांच्या काळातच व सन्मान्य उद्धव साहेबांनीच मंजूर केला होता. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये 4 टर्फ मैदान विकसित करण्याची घोषणा झाली, उद्घाटन झाले. सन 2019, 2020, 22, 23, 21, 22, 23 5 वर्ष झाली. गांधी मैदानामध्ये हे टर्फ तयार करण्यात आले. ह्या टर्फचे व्हॅल्युएशन निधीचं एस्टिमेट 76 लाख रुपये होतं. 76 लाख रुपयाचं काम इथं त्यांनी केलं नाही. हे कामकाज गेली 5 वर्ष ऋतुराज क्षीरसागरनी असंच प्रलंबित ठेवलेलं आहे. 5 वर्ष पूर्ण झाली. 3 महिन्याच्या आत हे टर्फ मैदान विकसित करून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करा असं त्या आदेशमध्ये या म्हटलेलं आहे, या आदेशात. आणि असं असताना देखील त्यांनी हे महानगरपालिकेकडे विकसित केलेलं नाही. खेळाडूंना याचा उपयोग किंवा उपभोग घेता येत नाही. आणि अशी परिस्थिती असताना यांच्या महाशयांनी, यांच्या सुपुत्रांनी 41 लाख रुपये निधी नव्हे, बिल त्यांनी परस्पर उचललेलं आहे. म्हणून माझं कोल्हापूर वासियांना, शिवाय पेठवासियांना, खेळाडूंना, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ ह्या सर्व पेठेतील लोक तिथे खेळायला येतात. क्रिकेटर असतील किंवा फुटबॉल खेळाडू असतील, रनर असतील, ॲथलेटिक्सवाले असतील, या सर्वांना माझं एकच सांगणं आहे किंवा ह्या सुज्ञ जनतेला की राजेश क्षीरसागर हे फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी बाहेर पडलेले असतात. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियाला, त्यांच्या मुलांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी गांधी मैदानात यावं. मी पुरावे देतो, हा निधी आम्ही आणलेला. त्यांनी गांधी मैदानात यावं, हा पुरावा मी बिंदू चौकामध्ये देतो की हे तुम्ही बिल का घेतलं आणि तुम्ही जनतेची फसवणूक का करता. 76 लाख मधले 41 लाख रुपये ऋतुराज क्षीरसागरने उचलले आणि मैदान तसंच टाकून ऋतुराज क्षीरसागर पळून गेलेले आहेत. या क्षीरसागर कुटुंबियांनी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बोलावं आणि तेही शासकीय कागदानुसार. तोंडी वापा घालवणे, हे आम्ही केलं, ते मी केलं, जोर जबरदस्तीनं उद्घाटन करणं थांबवावं. उद्धव साहेबांच्या काळात ज्या ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत त्या योजना शिवसेना सक्षमपणे आम्हीच तिथं जाऊन उद्घाटन करणार. यांच्यात गट्स असतील तर जनतेला त्यांनी सामोरं येऊन ह्या प्रश्नाचे आमच्या उत्तर द्यावे. एकूणच गांधी मैदानासाठी 5 कोटी निधीच्या श्रेयवादातून इंगवले अनेक क्षीरसागर यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे, विशाल देवकुळे, युवासेना जिल्हाधिकारी मंजित माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपली ताकद आजमावणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोल्हापुरात पक्ष बळकटीसाठी तसेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. यासाठी संघटन महत्त्वाचे असल्यानं कोल्हापूर शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली राजारामपुरी 9वी गल्ली येथील प्रभाग क्रमांक 37 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडी शाखेचे उद्घाटन उत्तर विधानसभा संपर्क संघटिका जयश्रीताई बाल्लीकर आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या की नव्याने स्थापन केलेल्या शाखेमुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासगंगा पोहोचेल. त्यामुळे यापुढे देखील महिला धडाडीने काम करेल असा विश्वास देखील यावेळी उत्तुरे यांनी व्यक्त केलाय. नमस्कार. आज आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 37 येथे महिला शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. सन्माननीय आमच्या संपर्क संघटिका जयश्रीताई बाल्लीकर यांच्या आणि सन्माननीय आमचे मार्गदर्शक विजय देवणे साहेब यांच्या हस्ते आज शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. नेहमीच आम्हाला संजय पवार साहेब असतील किंवा आमचे सर्वच वरिष्ठ
पदाधिकारी असतील यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांच्याच या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शाखा उद्घाटन केलेलं आहे. मूळ उद्देश हाच की शिवसेनेचं आपण शिवसैनिक म्हणून आम्ही काम करतो. सर्वसामान्यांसाठी झटणारा हा एकमेव पक्ष आणि तळागाळात लोकांपर्यंत पोहोचणारा हा पक्ष. आमची हीच अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे शिवसैनिक प्रत्येक घराघरात जातो पोचतो त्याच पद्धतीनं महिला आमच्या आघाडीच्या सर्वच पदाधिकारी असतील महिला आघाडी वाढवण्याचं काम करण्याचं आज एक खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. म्हणजे पहिल्यापासून करतोच आहे पण एक वेगळा उत्साह या निमित्तानं आज सगळ्या महिला आघाडीला मिळालेला आहे. आणि या निमित्तानं मी सांगेन की उत्तर विभाग आपल्या उत्तर विधानसभा संघातील प्रत्येक वॉर्डमध्ये आमचं महिला शाखा उघडण्याचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर आम्ही या सगळ्या माध्यमातून पूर्ण करू. आणि आज शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आपल्या इथं उपस्थित आहेत. त्या अगदी आपल्या प्रभागातच नाही तर शहरासाठी तळमळीनं काम करतील याची मी खात्री बाळगते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हा कार्यक्रम जिल्हा प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय पवार, संपर्क संघटिका जयश्रीताई बालीकर मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी जिल्हा संघटिका शुभांगी पवार, शहर समन्वयक विशाल देवकुळे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंजित माने, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, उपशहर प्रमुख रघुनाथ टिपुगडे, उपशहर प्रमुख राकेश पाटील, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, अक्षय पवार, वंदना कुशिरडे, उपशाखा प्रमुख शिल्पा संगपाळ, विभाग प्रमुख तेजश्री पाटील, अनिता पोळ, युवती सेनेच्या माधुरी जाधव, योगेश लोंढे, सूरज कांबळे, राहुल कांबळे, संदीप देवकुळे, चेतन बागल, राजू रावराणे, योगेश शिंदे, संभाजी जगताप, उपशहर प्रमुख कमलाकर जगदाळे, राजश्री मिंचेकर, प्रिया पाटील, रुपाली जाधव, पूनम फडतारे, विद्या गायकवाड, हेमंत प्रभावळकर, शुभांगी साळोके, अक्षय पवार, विशाल देवकुळे, अल्ताफ मकानदार, दत्ता गायकवाड, विशाल जाधव, सुशील संगपाळ, किरण कांबळे, उत्तम कांबळे, आनंदराव इंगवले, अजित संगपाळ, पृथ्वीराज बिरंजे, निलेश दळवी, सचिन उत्तुरे, उमेश उत्तुरे, युती सेना व शिवसेना तालुका प्रमुख, अधिकृत संघटनेचे युवा सैनिक यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक कार्यकर्ते तसेच भागातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मगदूम सर यांनी केले. गेले 2.5 महिन्यांपासून कोल्हापूरचे आयुक्तपद रिक्त आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावर प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी आम आदमी पार्टीने लावून धरली आहे. मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिले होते. या पार्श्वभूमीवर आप युवा आघाडीच्या वतीने पोस्टर कॅम्पेन राबवत दादा मुंबईला पोचलास काय, पोचला असलास तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या अशा आशयाचे पोस्टर धरून शहरातील छत्रपती शिवाजी चौक, दसरा यासारख्या विविध चौकात नागरिकांचे लक्ष वेधले. शासन आपल्या दारी पण आयुक्त नाही कोल्हापूर नगरी, सरकार एका रात्रीत बनतंय मग आयुक्त द्यायला 3 महिने का असे पोस्टर झळकवत महानगरपालिका आयुक्त मिळावा यासाठी आप युवा आघाडीने हे पोस्टर कॅम्पेन राबवले असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले. या कॅम्पेनमध्ये शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, दिग्विजय चिले, अमरसिंह दळवी, संजय नलवडे आदींनी सहभाग घेतला. गेले 3 वर्ष या कोल्हापूरला लोकप्रतिनिधी नाही आहे. तसेच मागच्या 3 महिन्यापासून जे आयुक्त प्रशासक पदाचा कारभार त्या ठिकाणी चालवत होते त्यांची देखील बदली झालेली आहे व अद्याप 3 महिने होऊनही सरकारनं आयुक्त पदाची नियुक्ती केलेली नाही आहे. मला या निमित्त सरकारला एवढंच विचारायचं आहे, जर सरकार एका रात्रीत बनत असेल तर कोल्हापूरला आयुक्त देण्यासाठी 3 महिने लागतात का? परवाच या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे कोल्हापूरला ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी सांगितलं की या कोल्हापूरला एक चांगला आयुक्त मी देईन व तो आठवड्याभरात देईन. तर मला त्यांनाही विनंती करायची आहे, एक आयुक्त नेमाला 3 महिने आणि पुढं आठवडा एवढा वेळ लागत नसतो, तरी तुम्ही कृपया लवकरात लवकर कोल्हापूरला एक चांगला कार्यक्षम आयुक्त द्यावा. आणि या सर्व गोष्टींवरून 3 महिने कोल्हापूर महापालिका बिना आयुक्त जी चालू आहे त्याच्यावरून एकच स्पष्ट होते की
सत्तेत असणारे पक्षांची जी राजकीय मंडळी कोल्हापुरातली आहेत त्यांची कुठं तर ताकद मुंबई दरबारी त्या ठिकाणी कमी पडते आणि जाणून बुजून कोल्हापूरला डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारकडून होतोय असं आम्हाला ठामपणे वाटते. धन्यवाद. जय हिंद. बहीण भावांच्या अतूट नात्यांना रेशीम धाग्याने जोडणारा रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुचिता भालकर यांनी. रक्षाबंधनला आता काही दिवस उरले असून सुंदर लखलखीत आणि विविध रंगांनी राख्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या आहेत. शहरातील काही दुकाने राख्यांनी सजलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवनवीन राख्या बाजारपेठांमध्ये आल्या आहेत. राख्यांमध्ये यंदाही नेहमीच्या गोंड्याच्या मीनाकरी तसेच रुद्राक्ष असेल किंवा मोत्यांचे असतील अशा राख्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मी आता आले आहे कोल्हापुरातील बाजारपेठ येथे. आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे राख्यांची सजावट या ठिकाणी केली आहे. आणि आता माझ्यासोबत आहेत राख्यांचे व्यापारी. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे राख्यांना मागणी आहे आणि त्याचे दर कसे आहेत. नमस्कार. राख्यांमध्ये आता व्हरायटी काय आहेत आणि कोणत्या राख्यांना जास्त मागणी आहे? दरवर्षीप्रमाणे यादेखील विविध सजावटीच्या राख्या बाजारपेठेत आलेल्या आहेत. यंदा यावेळी नवीनमध्ये इबिल आहे, राजस्थानी मारवाडी राखी, कपल राखी, कुंभाज राखी, तोऱ्यामधल्या खड्यामधल्या ब्रेसलेटच्या राख्या अशा असंख्य व्हरायटीच्या राख्या आपल्या इथं बाजारपेठेत आलेल्या आहेत. त्यापैकी आमच्या दुकानात या पूर्ण बाजारपेठेत जेवढ्या व्हरायटी मिळणार नाही तेवढ्या व्हरायटी आमच्या दुकानात आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी दर राख्यांचे कसेच आहेत, वाढले की कमी झाले? बाजारभावाप्रमाणे थोडंफार चेंज झालेला आहे, म्हणजे वाढलेले आहेत. तर आपण पाहिलं की याही वर्षी आपल्याला नवनवीन राख्या पाहायला मिळतात. जसं की त्यांनी सांगितलं की कपल राख्या राजस्थानी असतील या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि राख्यांचे दर देखील याही वर्षी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन ओंकारसह मी रुचिता, तारा न्यूज, कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आणि भास्करराव जाधव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या राजश्री शाहू गव्हर्नमेंट सर्वंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन अध्यक्षपदी पंधारे पॅनलच्या अतुल गणपतराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अजित शंकर पाटील यांची निवड करण्यात आली. नामदार भास्करराव जाधव यांच्या पुढाकाराने 1917 मध्ये सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी राजश्री शाहू गव्हर्नमेंट सर्वंट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती. सध्या बँकेचे 21,000 पेक्षा जास्त सभासद आहेत. नूतन अध्यक्ष कृषी विभागाचे अधिकारी असून बँकेच्या स्थापनेपासून कृषी विभागाला पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्याने कृषी विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, रोहित बांदिवडेकर, पंधारे गटाचे गटनेते रवींद्र पंधारे, शशिकांत तिवले, एम.एस. पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे सर्व सभासद, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून टॅमॅटोचा किलोचा भाव 100 रुपयांवर गेला होता. बाजारपेठेतील टॅमॅटो गायब झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. आता मात्र बाजार समितीमध्ये टॅमॅटोची आवक वाढली असल्याने त्याचे दर घसरत आहेत. 40 ते 60 रुपये किलो दराने टॅमॅटोची विक्री सुरू आहे. आगामी काळात टॅमॅटोचे उत्पादन वाढणार असून त्याचे दर आणखी घसरणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. एकीकडे टॅमॅटोचा दर उतरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत असला तरी त्याचे भाव कोसळण्याच्या भीतीने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. केएमटीला कोल्हापुरातील 3 आमदारांच्या 3 कोटींच्या फंडातून 9 AC डिझेल बस खरेदी केल्या आहेत. हरियाणातून या बस येत आहेत.
यामध्ये 4 AC बस कोल्हापुरात दाखल झाले. उर्वरित 5 बस हरियाणातून कोल्हापूरकडे येण्यासाठी बाहेर पडलेत. 15 दिवसात या 9ची सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन सेवेत दाखल होतील, अशी माहिती KMT प्रशासनाने दिली आहे. महिना अखेर AC बसमधून प्रवास होणार. उर्वरित 5 AC बस आज शुक्रवारी रात्री उशिरा कोल्हापुरात येण्याची शक्यता असून यानंतर RTO रजिस्ट्रेशन, पासिंग आणि विमा उतरविण्याची प्रक्रिया होणार आहे. यासाठी किमान 10 दिवस लागणार असून यामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन 9 AC बस सेवेत दाखल होतील, असेही KMT प्रशासनाने सांगितलंय. शहर परिसर आणि जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. यामुळे हवेत कमालीची उष्णता तयार झाली होती. दुपारी कडकडीत ऊन पडल्याने अंगाची लाही होत होती. बुधवारी दिवसभर पाऊस पडला. हवामान खात्यानेही पुढील 4 दिवस पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे गुरुवारी पाऊस राहणार असे वाटले होते. मात्र सकाळी आकाशात ढगांची गर्दीही झाली. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळला. मात्र सकाळी 11 नंतर आकाश मोकळे होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने पुन्हा दांडी मारली. दिवसभर कडकडीत ऊन राहिले. यामुळे हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरला. मोकळे आकाश आणि उष्णता राहिलेले ऐन ऑगस्ट महिन्यातच पावसाळा संपून हिवाळा सुरू झाल्याचे वातावरण तयार झाले. इचलकरंजीतील नूतन नागरी सहकारी बँकेत 3,58,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आले. पदाचा दुरुपयोग करत बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी आणि शाखा अधिकारी राजेंद्र मौर्य यांनी नियमबाह्य जाऊन कर्ज वाटप केले. तब्बल 3,58,00,000 भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अध्यक्ष आणि शाखा अधिकारी यांच्यासह 19 जणांवर इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी प्रशासक धोंडीराव चौगुले यांनी तक्रार दाखल केली आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याचा अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत. गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले AS ट्रेडर्सचा संचालक अमित शिंदे अखेर पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षण स्वाती गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी उजळाईवाडी येथून त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील 5वा संशयित आरोपी अमित शिंदे हा कंपनीचा संचालक आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला 22 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेमुळे महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील असा विश्वास स्वाती गायकवाड यांनी व्यक्त केलाय. आरकेनगर येथील अष्टविनायक पार्क परिसरात 2 ठिकाणी अभियंताच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने असा लाखांचा ऐवज लंपास केलाय. करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. जयदीप गंगाधर थोरात आरकेनगर हे कुटुंबियासमवेत परगावी गेले होते. चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा उचकलून 9,500 दीड तोळ्याचे मंगळसूत्र, अर्ध्या तोळ्याची साखळी, अंगठ्या, चांदीचे पैंजण असा ऐवज लंपास केला. संजय श्रीपाद परुळेकर यांच्या घरी चोरट्याने डल्ला मारला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्याने रोकड आणि दागिने लंपास केल्याचे सांगण्यात आले. करवीरचे पोलीस उपनिरीक्षक निवास पवार तपास करत आहेत.